जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबर भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित 9व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा येत्या 20 एप्रिल रोजी रंगणार आहे। या सोहळ्याला मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती अंबर भरारीचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे। अंबरनाथ शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून अंबरनाथ शहरात आजवर अनेक नामवंत कलाकार घडले आहेत। त्यामुळे अंबरनाथचं नाव जगभरात पोहोचावं या उद्देशाने 9 वर्षापूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती। मागील 9 वर्षात अनेक दिग्गज कलाकारांचा या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला असून यंदा 20 एप्रिल रोजी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सूर्योदय सभागृहाजवळील अटल उद्यानात हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे। गेल्या 9 वर्षात ज्या ज्या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत किंवा जे विजेते होते तर प्रामुख्याने अंकुश चौधरी, त्यानंतर मनोज जोशी, संतोष जोवेकर, उषा नाडकर्णी, रोहिणी अट्टंगडी, समीर धर्माधिकारी, विजय कदम, उषा किरण असे सगळं दिग्गज कलाकार होऊन गेले। आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण जीवन गौरव पुरस्कार जो देतो तर ज्यांची फारशी कोणी दखल घेतली नाही अशा आपण लोकांना कलाकारांना आपण जीवन गौरव दिला आहे। विशेषतः रवी पटवर्धन यांचा चित्रपटासाठीचा पहिला जीवन गौरव अंबरनाथ फिल्म फेस्टिवलला दिला गेला। विजय चव्हाण आहेत, उषा नाडकर्णी आहेत किंवा किशोर नांदलस्कर यांच्या आयुष्यातला एकमेव जीवन गौरव पुरस्कार जो होता तो आपल्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलला आपण दिलेला आहे। त्यानंतर मागच्या वर्षी आपण जयंत सावरकरांना दिला, राजदत्त सरांना दिलेला आहे आणि या वर्षी आपण जीवन गौरव पुरस्कारासाठी सुहास जोशी यांची निवड करतो आहे। हा प्रामुख्याने खरं तर नगरपालिका क्षेत्रात होणारा भारतातला एकमेव फेस्टिवल आहे। आजवर सर्व महोत्सव मुंबई असो, पुणे असो, कलकत्ता, दिल्ली, जयपूर अशा मोठ्या ठिकाणी होतात, पण अंबरनाथमध्ये हा महोत्सव गेली 9 वर्ष होतो आहे। आणि चित्रपटसृष्टीतल्या लोकांना एक आपसूक म्हणजे त्यांना कौतुक वाटतं की अंबरनाथमध्ये हा पुरस्कार होतो आहे, सातत्याने होतो आहे। कोविड काळात बऱ्याच मोठमोठ्या पुरस्कार सोहळा जे चालायचे त्यांनी बंद केले किंवा त्यांनी होल्ड केले, काही वर्षांनी केले, पण कोविड काळातसुद्धा आपण सगळे नियम पाळून तो पुरस्कार सोहळा चालू ठेवला। आणि प्रत्येक कलाकाराला पुरस्कार हा एक अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात पुरस्कार एक त्यांची आशा असते की मला जरी कुठे नाही मिळालं तर अंबरनाथला नक्की मिळेल। कारण आपण इतका काय म्हणतात आपल्या परीक्षकांचं काम इतकं छान आहे, सुरेख आहे की फक्त मोठ्या चित्रपटांचा विचार न करता सर्वांनी ज्यांनी मेहनत केली, मग ते भले कमी बजेटचे चित्रपट असतो पण प्रामाणिकपणे मेहनत केलेली असते प्रत्येक कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, तर त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं यामुळे सर्वांनाच आपण समावेश करून घेतो सर्व चित्रपटांचा। त्याचा एक विशेष आपलं महत्त्व आहे या फेस्टिवलचं। आणि आपण वेगवेगळे तंत्रज्ञ पुरस्कार देतो, टेक्निकल अवॉर्ड, जसं DI हे तंत्रज्ञ आता नवीन आलं गेलं 10-12 वर्षात। DIला कुठेही पुरस्कार दिला जात नाही, तो अंबरनाथला दिला जातो। किंवा सर्वात टेक्निकल अंग जे आहेत आपण कुठलंही सोडत नाही। आपल्याकडे ॲक्शन डायरेक्टरला अवॉर्ड आहे, DIला अवॉर्ड आहे, त्यानंतर साऊंड डिझायनरला आहे, गाण्यांचा साऊंड जो रेकॉर्ड करतो त्याला आहे, असे आपण एकूण 55 पुरस्कार देतो। तर सर्वात जास्त कॅटेगरी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात आहेत पुरस्काराच्या। अंबरनाथ शहरातील अंबर भरारी, त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रोटरी आणि इतर मान्यवर संस्था यांच्या सहयोगाने हा चित्रपट महोत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो। अंबरनाथ शहराचं नाव जागतिक दर्जावर नेण्याचं काम आमचे आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ फिल्म फेस्टिवल, मराठी फिल्म फेस्टिवल हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। अंबरनाथ शहराचा सांस्कृतिक, साहित्यिक त्याचबरोबर इतर सर्व क्षेत्रामध्ये नाव होण्याकरता आमचे सर्व सहयोगी यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात। 20 एप्रिल रोजी साई सेक्शन येथे सूर्योदय मैदान आहे, त्या मैदानात भव्य असा हा फिल्म फेस्टिवल मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे। नामवंतांची हजेरी इथे लागणार आहे, यासाठी सर्व ही टीम अहोरात्र काम करते। याचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे, ज्या लोकांना मुंबईला फिल्म फेस्टिवल, चित्रपट महोत्सव यांना बघायची इच्छा असते, पण अंतर लांब असल्यामुळे त्याचबरोबर जाण्यानं जास्त खर्चिक असलं, तिथले प्रवेश फी आहे, तिथलं प्रवेशिका आहे, त्यासाठी आम्ही अंबरनाथ करण्यासाठी मोठी व्यवस्था केलेली आहे। विनामूल्य असा फिल्म फेस्टिवल इथे केला जातो, त्यामुळे आमदारचे लोकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा। दरवर्षी अंबर भरारी आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे
हा जो फिल्म फेस्टिवल अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात येतो, त्या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून अंबरनाथची ओळख पूर्ण भारतात आणि जागतिक स्तरावर पोहोचलेली असून मराठी फिल्म इंडस्ट्रीतले नामवंत कलाकार अंबरनाथमध्ये येऊन गेलेले आहेत. हे आमचं हे 9वं वर्ष आहे अंबर भरारीचं आम्ही फिल्म फेस्टिवल साजरा करतो. आणि आपल्याला माहिती असेल की अंबरनाथचं जे आर्ट फेस्टिवल असतं, शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल ह्याच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये हे अतिशय चांगले कार्यक्रम अंबरनाथकरांना बघायला आणि अनुभवायला मिळतात. ह्या अंबरनाथमध्ये सांस्कृतिक आणि कलाकारांची भूमी म्हणून अंबरनाथची ओळख आहे आणि ते मेंटेन करण्याचं काम या फिल्म फेस्टिवलचे आयोजक आदरणीय सुनील चौधरी आणि डायरेक्टर महेंद्रजी पाटील यांनी ह्या ठिकाणी हे मेंटेन करून ठेवलेलं आहे. मी सगळ्या अंबरनाथकरांना या ठिकाणी विनंती करतो की यात डॉक्टर्स असतील, सामाजिक कार्य करणारी मंडळी असेल, पॉलिटिकल लोक असतील, पत्रकार असतील, या सगळ्यांनी आणि माझ्या अंबरनाथ बंधू भगिनींनी या फिल्म फेस्टिवलला नक्की येऊन एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायचा अशी मी विनंती करतो. अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद. वेलकम टू नून टू मून. हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है. फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे. इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.